Good morning, student. Today we see this next points of bond. So this what is mean by bond? So this bond is a debt security. It is a formal contract to repay borrow money with interest. Bond is a loan. The holder of bond is a lender to the institutions. He is a creditor of the company. He gets fixed rates of interest. So this बॉन्ड मीन्स त्याला मराठीमध्ये बंधपत्र असं म्हटलं जातं. सो दिस स्टार्टिंग ऑफ दिस बॉन्ड इज अ डेब्ट सिक्युरिटी. त्यावेळेस आपल्याला कर्जाऊ स्वरूपाच्या भांडवलाची गरज असते, त्यावेळेस ते कर्जाऊ भांडवल उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याकडे जे काही विविध माध्यमं उपलब्ध आहेत त्यातीलच एक माध्यम म्हणजेच काय आहे तर बॉन्ड आहे, त्याला बंधपत्र असं म्हटलं जातं. पुढे म्हटलं इट इज अ फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट टू रिपे बॉरो मनी विथ इंटरेस्ट. सहज ज्यावेळी आपण हे व्यवसायासाठी जे काय भांडवल उभं करतो त्यावेळेस भांडवलाची उपलब्ध करून घेत असताना फक्त भांडवल जमा करून त्याचा मोबदला हे सुद्धा त्या व्यक्तीला देणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्याचा बेनिफिट म्हणून त्यांना डिव्हिडंड पेड केलं जातं. हेच भागधारकांना त्यांचा त्या मोबदल्याहून लाभांशाचं विभाजन केलं किंवा त्यांना लाभांश दिला जातो. त्याचबरोबर ते डिबेंचर होल्डर्स आहेत म्हणजे कर्जरोखेधारक आहेत त्यांना त्याचा मोबदला म्हणून इंटरेस्ट व्याज दिलं जातं. त्याच पद्धतीने हे जे काही बॉन्ड होल्डर आहेत त्यांनासुद्धा त्यांचा मोबदला म्हणून त्यांना इंटरेस्ट पेड केलं तर व्याज दिलं जातं. सो दिस ही इज अ क्रेडिटर ऑफ द कंपनी. हे सुद्धा व्यवसायाचे कोण आहेत तर ते एक धनको आहेत. he gets the fixed rate of interest that the provided of this benefit from this interest. So this rate of this fix यांना सुद्धा जो काही इंटरेस्ट दिला जाणार आहे, व्याज दिलं जाणार त्याचा जो दर आहे तो दरसुद्धा कसा आहे, फिक्स आहे, स्थिर आहे, निश्चित आहे. ऑल बॉन्ड्स हॅव मॅच्युरिटी डेट अँड इज पेड इन कॅश ॲट सर्टन डेट इन फ्युचर. सो ते डिसाइडेड हाऊ मेनी डेट और विच द डेट डिसाइडेड इन दिस कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळेस काय केलं होतं त्यांचं काय हा जो बंधपत्र आपण बंधपत्राच्या माध्यमातून जी काय भांडवलाची उभारणी केली जाणार आहे त्यावेळेस त्या भांडवलाची परतफेड आहे ती परतफेड केव्हा केली जाणार आहे ही तारीखसुद्धा आधीच काय केली निश्चित केलेली असते. म्हणजेच पैसा आपण कंपनीने घेतला की तो पैसा रिटर्न केव्हा करायचा आहे त्याची तारीख निश्चित केली जाते. त्या तारखेला त्या भांडवलाची रक्कम काय केली जाते त्या व्यक्तीला परत केली जाते. सो दिस नेक्स्ट डेफिनेशन ऑफ दिस बॉन्ड. According to the Webster Dictionary, what is meant by bonds? He called off a bond is an interest-bearing certificate issued by the government or business firm promising to pay the holder a specific sum at a specified date. According of this Webster Dictionary, he is the call of this what is meant by bonds. त्याने सांगितलेलं आहे की बॉन्ड्स कशाला म्हणायचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. अशा प्रकारे कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र जारी करते. म्हणजे जेव्हा त्यांना भांडवलाची गरज असते त्यावेळेस ते बंधपत्र काय केलेले असतात, बंधपत्राच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असतात आणि त्या कर्जाची रक्कम ही विशिष्ट कालावधीनंतरला देण्याची निश्चित केली जाते. तर हे जे काही प्रमाणपत्र दिले जाते त्या प्रमाणपत्रालाच काय म्हटलं जातं, बंधपत्र असं म्हटलं जातं. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ फीचर्स ऑफ बॉन्ड्स. सो दिस फर्स्ट features nature of finance. So this what is meant by nature of finance? It is a debt finance. It provided long-term finance. The bonds can be issued for longer period. So this for example of 5 years, 10 years, 25 years or 50 years. So this nature of finance म्हणजे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. हा जो काय वित्त आपल्याला जमा करायचा, वित्त म्हणजेच पैसा आपण त्याला म्हणतो, हा जो फायनान्स आपल्याला कलेक्ट करायचा आहे तो फायनान्स कलेक्ट करत असताना तो फायनान्स हा आपल्याला हा फायनान्स आपल्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. सो दिस डिसाइड ऑन दिस पिरियड ऑफ दिस लॉंगर पिरियड. आणि यातून जे जमा केलेले भांडवल आहे ते आपल्याला दीर्घ कालावधीसाठी सुद्धा काय करता येते, वापरता येते. मग त्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असू शकतो, 10 वर्षाचा असू शकतो, 25 वर्षाचा किंवा 50 वर्षाचाही असू शकतो. म्हणजे तेवढ्या कालावधीसाठी याच्यातून जमा केलेले भांडवल हे आपण आपल्या व्यवसायामध्ये वापरू शकतो. सेकंड पॉईंट्स ऑफ स्टेटस ऑफ बॉन्ड होल्डर्स. स्टेटस ऑफ
bondholder. The bondholders are creditors. So this first of the status of these bondholders, he is creditors. Since they are creditors and non-owner, they are not entered to participate in general meeting. They have no voting rights and hence no participation in the management. बंधपत्रधारकाचे व्यवसायातील स्थान काय आहे, तर सगळ्यात पहिलं स्थान त्याचं ही इज द क्रेडिटर. तो काय आहे, तो व्यवसायाचा एक धनको आहे. त्याचबरोबर त्याला ज्या कंपनीमध्ये जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये त्याला सहभाग दिलेला नाही. त्याचबरोबर तो कंपनीची काही सर्वसाधारण मीटिंग आहे, म्हणजे काय सर्वसाधारण सभा होता, त्या सर्वसाधारण सभेला त्याला हजर राहता येत नाही. त्याचबरोबर त्याला मतदानाचा अधिकारहीसुद्धा दिलेला नाही. या प्रकारचे त्याला अधिकार दिलेले नाहीत. मात्र तो व्यवसायाचा एक धनको म्हणून त्याचं काय केलं तर त्याला स्थान दिलेलं आहे. नेक्स्ट वन नंबर थर्ड, रिटर्न ऑन बॉन्ड्स. द बॉन्डहोल्डर गेट अ फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज पेएबल ॲट रेग्युलर इंटरवल ऑर ऑन द मॅच्युरिटी ऑफ बॉन्ड. नेक्स्ट ऑफ रिटर्न ऑन बॉन्ड्स, बंधपत्रावरील परतावा. आता आपण याच्या आधीच त्याच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं आहे की जो काही बंधपत्रधारक आहेत त्यांना त्याचा परतावा त्याचा किंवा त्याचा मोबदला म्हणून त्यांना काय केलं ते इंटरेस्ट दिला, ते व्याज दिलं जातं. अँड दिस रेट ऑफ दिस फिक्स रेट, आणि त्याचा जो दर आहे तो कसा आहे, स्थिर आहे, निश्चित आहे. अँड द लास्ट अँड नेक्स्ट पॉईंट्स ऑफ नंबर फोर्थ, रीपेमेंट. बॉन्ड हॅव स्पेसिफिक मॅच्युरिटी डेट ऑन व्हेन द प्रिन्सिपल अमाऊंट इज रिपेड. सो दिस ऑफ लास्ट, परतफेड. जे काही बंधपत्र घेतलं जाणार आहे ते बंधपत्र घेतल्यानंतरला ते किती कालावधीसाठी आपण घेतलेलं आहे, तर कालावधी त्या बंधपत्र घेत असताना निश्चित केला जातो. आणि त्या कालावधीनंतर त्या बंधपत्राची काय केली तर परतफेड केली जाते. म्हणजे समजा 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपण घेतलं असेल तर 5 वर्षानंतर त्या बंधपत्राची रक्कम त्या व्यक्तीला काय करायची, परत करायची आहे. थँक्यू.